मित्रांनो सततचं जे काही ढगाळ वातावरण जे असतं याच्यामध्ये डाळिंबाचं नियोजन किंवा डाळिंब शेतीचं नियोजन कसं केलं पाहिजे वेगवेगळ्या स्टेजमध्ये, जसं की आता आंबेबहार जे आहे आता फ्लावरिंगची स्टेज बऱ्यापैकी चालू झालेली आहे आणि हस्तबहार जे आहे त्यांचं जे आहे सेटिंग ही जवळजवळ झालेलीची आहे आणि ते आता फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजकडे आहेत आणि आंबेबहारवाले जे आहेत सध्या तरी कळीच्या अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे आता जे काही सध्या कळीच्या अवस्थेत आहेत त्यांच्या मनात सारखे प्रश्न असतात का आपण आता नेमकं यासाठी काय फवारणी घेतली पाहिजे किंवा नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर या विषयावर आपण चर्चा करूया मित्रांनो. तर मित्रांनो नमस्कार. चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईकही करा. सोबतच मित्रांनो जे काय आपण या अगोदर जे काय आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकलेले आहेत सेटिंगसाठी किंवा ते इतर गोष्टींसाठी किंवा काही प्रोडक्टची माहिती आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दिलेली आहे, त्या माहितीचा किमान जे काही शेतकरी ज्यांनी काही ते व्हिडिओ आपले बघितलेले आहेत पूर्वी आणि त्यांनी त्यातून काही जर शेड्यूल घेऊन जर फॉलो केला असेल तर त्यांना किमान 10% जरी फायदा झाला असेल त्या शेड्यूलचा, कळीसाठीच्या कळी काढणे, सेटिंग करणे किंवा शूटसाठी शूट थांबवण्यासाठी, सोबतच अपटेकिंगसाठी आपण काही दिलेलं आहे ते अशा काही गोष्टी वापरून किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली थोडंफार त्यांनी शेड्यूल फॉलो केलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी किंवा प्लीज ह्या व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट करून सांगावे की जे काही आम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही थोडं माहिती घेतली आणि त्यानुसार तो नियोजन केलं त्याचा आम्हाला किमान 10%, 20%, 30% किंवा 40%, 50% फायदा झाला आहे असं त्यांनी कृपया नक्कीच सांगावं, जेणेकरून त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होईल आणि त्यांनाही समजेल की नक्कीच ह्या शेड्यूलमध्ये जो आहे आपला फायदा होऊ शकतो किंवा यातून आपण काही घेऊ शकतो सेटिंगसाठी म्हणा किंवा रोगराईसाठी. तर हा झाला आपला जुन्या व्हिडिओचा विषय. तर आज जुना विषय जे आहे आपला तो आहे म्हणजे खराब वातावरणामध्ये जे आहे आता नियोजन कसं केलं पाहिजे. तर मित्रांनो नक्कीच आता जे काही ढगाळ वातावरण झालेलं आहे ह्या वातावरणामध्ये जे काही शेतकरी आहेत आंबेबहारचे त्यांच्या कळीला ही समस्या येऊ शकते. सोबतच शूट जे आहे आता सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे म्हणजे शूट चालणे, शेंडा चालणे त्याला आपण म्हणतो, शेंडा चालणे. तर ही जी समस्या आहे ही सगळ्यात जास्त जे आहे हे उद्भवणारी असते ह्या काळामध्ये, ज्यावेळी सतत ढगाळ वातावरण राहतं आणि सूर्यप्रकाशाची जी तीव्रता आहे ही बऱ्यापैकी कमी असते. त्या टायमाला आपल्याला जे आहे हे शूट जे आहे हे पळण्याचं जे आहे हे प्रॉब्लेम आपल्याला येतात. सोबतच जे काय आहे गुंज ज्या असतात, गुंज अवस्था जी कळी असते ही कळी जळण्याची किंवा गळण्याची ही एक समस्या असते. त्यासोबतच मित्रांनो तिसरी समस्या म्हणजे हवेत जर समजा ढगाळ वातावरण असून जर मॉइश्चर असेल किंवा ओलसरपणा जर असेल, रात्री जर झाड ओलं होत असेल तर दव ज्याला आपण म्हणतो त्याला दवाने जर ओलं होत असेल तर ज्यांची काही कळी आहे उमललेली किंवा उमलाच्या स्टेजला आहे, कॅप्सूल फॉर्ममध्ये आपण त्याला म्हणतो किंवा त्यापेक्षा मोठी, तिला डाग येण्याचे पण चान्सेस असतात. आणि ज्यांची कळी ओपन झालेली आहे अशा शेतकऱ्यांना ड्रॉपिंगची समस्या ही मोठी येऊ शकते, कारण ह्या स्टेजमध्ये जे आहे आपल्याला मधमाशी जी आहे ही ॲक्टिव्हिटी जीमुळे त्यामुळे ही ड्रॉपिंग होऊ शकते. तर मित्रांनो यामध्ये आपण वळूया पहिल्या मुद्द्याकडे जो काय आहे शूट चालणे. तर मित्रांनो अशा वातावरणात सर्वप्रथम शेतकऱ्यांनी कुठली काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे पाणी जे आहे हे कमी द्यायचं आहे. जोपर्यंत ढगाळ वातावरण आहे तोपर्यंत पाण्यात जे प्रमाण आहे हे कमीच केलं पाहिजे. तुम्ही जे काय आता पाणी सोडताय त्याच्यामध्ये तुम्ही काही वेळ टाईम जो आहे हा त्यातून मायनस केला पाहिजे आणि तेवढाच जो आहे टाईम पाणी दिलं पाहिजे. जर तुम्ही 1 तास पाणी देता असाल तर साधारणतः 40 मिनिटापर्यंतच पाणी द्या. 2 तास पाणी देता असाल तर साधारणतः 1-1.25 तासाच पाणी द्या. 1.5 तास पाणी देता असाल तर साधारणतः 70-80 मिनिटापर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता. मित्रांनो बऱ्यापैकी टाईम हा कमी करा, कारण मित्रांनो सूट चालण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, नुसतं नायट्रोजन जे आहे कारणीभूत नाही तर त्या तेवढाच कारणीभूत आहे तुमचं पाणी, यांनीही तुमचा शूट जे आहे हा जास्त पळू शकतो. अतिरिक्त पाणी दिलं तर शूट हा जास्त चालणार.
तर मित्रांनो, असं का होतं, खराब वातावरणात झाडं शूटच का काढतं, तर याच्या मागे बी कारण आहे. ते कारण बी शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की नेमकं काय कारण आहे. का खराब वातावरण झाल्यानंतर का आपल्याकडे शूट पळतो जास्त, तर याच्या मागचं कारण म्हणजे मित्रांनो असं आहे, उन्हाची तीव्रता कमी होते, म्हणजे ऊन हे नसतंच. त्यामुळे जे झाडामध्ये जे अन्ननिर्मितीची जी क्रिया असते ती क्रिया मंदावते. आणि ती क्रिया मंदावल्यानंतर झाडाला जे रिक्वायरमेंट असते अन्ननिर्मिती करण्याची, किंवा किती जेवढं अन्न तयार करायचं आहे तेवढं जर अन्न जर झाडात तयार होत नसेल, तर झाडाला वाटतं आता मला माझी जी आहे हा व्यास जो आहे हा वाढवला पाहिजे, जेणेकरून मी ह्या कमी तीव्रतेमध्येही जेवढी झाडाची रिक्वायरमेंट आहे अन्ननिर्मिती करण्याची किंवा अन्नाची, तिला जेवढं न्यूट्रिशन लागतंय तेवढं न्यूट्रिशन तयार होत नाही आहे, तर ते तयार करण्यासाठी मला थोडक्यात जे आहे हा माझ्या शूट चालवायला लागणार आहे. आणि ते शूट चालवून मग त्याच्यातून जे आहे अन्ननिर्मितीची क्रिया करणं गरजेचे आहे. अशा पद्धतीने झाडंही मित्रांनो विचार करतं. त्यामुळे ते काय करतं की आपल्या शाखा वाढवतं, शूट पळवतं, जेणेकरून त्याला ह्या जे काही वातावरण झालेलं आहे ढगाळ, ह्या ढगाळ वातावरणामध्ये जे काय झाडाची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी त्याला शूट काढावं लागतात. आणि त्यामुळे झाड जे आहे हे शूट काढतं. थोडक्यात मित्रांनो, जर सहज जर आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण असंही म्हणू शकतो का, जर समजा आपल्याला एखादं काम जे आहे हे ठराविक वेळेत पूर्ण करायचं आहे आणि आपल्याकडे सध्या 4 लेबर आहे कामाला, पण त्या ठराविक वेळेमध्ये त्या 4 लेबरने काय ते काम होणार नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो, 4च्या जागी जे आहे 6 किंवा 8 लेबर लावतो. कारण आपल्याला जे आहे ते काम त्याच वेळेत जे आहे पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण तिथं लेबरची संख्या वाढवतो, जेणेकरून तिथे आपल्याला ते काम आपलं वेळेत होईल, किंवा जे काय आपलं रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आपली पूर्ण होईल. त्यामुळे आपण तिथे लेबर वाढवतो. त्याच पद्धतीने झाड जे आहे त्याचं लेबर वाढवतं. थोडक्यात पाला जे आहे हे झाडाचं लेबरच आहे मित्रांनो, त्याच्यावरच पूर्णपणे झाडं जे आहे कार्य चालतं. मग ज्यावेळेस त्याला वाटतं आता का ह्या लेबरनी काम होत नाही, ह्या लेबरमध्ये आपलं भागत नाही, तर ते अजून लेबर वाढवतं, म्हणजेच थोडक्यात जे आहे हे शूट काढतं मित्रांनो. तर हे शूट काढू नये झाडाने, त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे पण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे अगोदर मी सांगितलं का झाडाचं जे आहे पाणी हे कमी करा आणि 52-34 किंवा 60-20 हे खत तुम्ही खालून द्या झाडाला. सोबतच जे आहे हे त्यानंतर पुढे तुम्ही मायक्रोन्यूटन किंवा कॅल्शियम बोरॉन हे पण खालून जमिनीच्या मार्फत हे दिलं पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे शूट हा अति प्रमाणात पळत आहे अशा शेतकऱ्यांनी एकदा 0050 हे एकरी 5 किलो ड्रिपने दिलं पाहिजे. त्यासोबतच मित्रांनो, स्प्रेही आपल्याला इथे घेणे गरजेचं आहे. तर स्प्रेमध्ये आपण काय घेतलं पाहिजे, तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सिलिकॉन जे आहे मित्रांनो हे घेतलं पाहिजे. सिलिकॉन जे आहे मित्रांनो झाडांना प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यास जे आहे मदत करतं. म्हणजे ज्यावेळेस सूर्याची तीव्रता कमी जरी असेल सूर्यप्रकाशाची, तरी सिलिकॉन जर आपण दिला तर त्याला आधार भेटतो अजून, आणि ते त्याला सपोर्ट करतं अजून का कमी वातावरणातही किंवा ढगाळ वातावरणातही प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते ही फास्ट गतीने झाडाला करण्यास मदत करतं. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला दुसरं जे एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे विपुल बुस्टर ट्रायकोलटॅनॉल नावाचा टेक्निकल त्यामध्ये येतो. तर विपुल बुस्टरचा एक तुम्ही स्प्रे ह्या काळामध्ये घेतला पाहिजे. एकदा सिलिकॉनचा घेतला पाहिजे, त्यानंतर 2-3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी ट्रायकोलटॅनॉलचा घेतला पाहिजे. दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही एक अगोदर घेऊ शकता. सिलिकॉनच घेतला पाहिजे असं काय नाही, ट्रायकोलटॅनॉल हे तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ह्या ढगाळ वातावरणातही झाडाला प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी चालना भेटेल आणि कमी सूर्यप्रकाशामध्येही झाड बऱ्यापैकी अन्ननिर्मिती तयार करू शकतं किंवा अन्ननिर्मिती करू शकतं. त्यासोबतच मित्रांनो, ज्यांचे काय समजा गुंजावस्था आहे, तर हे गुंजावस्था जळू नये किंवा गुंजा जळू नयेत यासाठी ते चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही रोकोकुमानियलचा स्प्रे घेऊ शकता. रोकोकुमालने ही तुमची जी आहे गुंज जळण्याचं प्रमाण आहे किंवा गळण्याचं प्रमाण आहे हे कमी होईल. आणि रोको जे आहे मित्रांनो हे असे एक बुरशीनाशक आहे ते तुमची ड्रॉपिंग ही थांबवण्यास थोडंसं मदत करतं. त्यासोबतच मित्रांनो, कुमालीमध्ये झिंक जातं, बुरशीनाशक आहे पण ते झिंक बेस बुरशीनाशक असल्यामुळे झिंक केल्यामुळे तुमच्या झाडामध्ये सेल डिव्हिजनचं काम चांगलं होतं आणि सेल्स हे मजबूत बनतात. त्यामुळे हेही तुम्हाला
अंडनिर्मिती करण्यासाठी अजून मदत करतं. त्यासोबत मित्रांनो तुम्ही स्कोर कवचही घेऊ शकता. स्कोर कवच ही एक चांगला पर्याय आहे, किंवा आमिस्टार टॉप हे घेऊ शकता, किंवा कस्टोडिया घेऊ शकता. कुठलाही एक स्प्रे तुम्ही. आता यानंतर मित्रांनो ज्यांची जी काय आहे कळी ओपन होण्यासाठी आहे आणि अशांच्या भागात समजा कॅप्सूल फॉर्म आहे आणि 4-2 दिवसात ओपन होऊ शकते, कारण हे जे वातावरण आहे मित्रांनो हे अजूनही आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. तर ह्या वातावरणामध्ये ज्यांची कळी ओपन आहे त्यांची कळी जर ओपन झाली आणि मधमाशी जर नाही फिरली तर अशा टायमाला त्यांची जी कळी आहे ही 100% ड्रॉपिंग होण्याचे चान्सेस असतेच. तर त्याला आपण काही काळापर्यंत झाडावर जे आहे हे टिकून ठेवण्यासाठी आपण गोदरेज डबल जे काही होमोब्रोशनलाइड जे काही टेक्निकल आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता. गोदरेज डबल घेतला पाहिजे असं काही नाही. होमोब्रोशनलाइड हा जो टेक्निकल आहे हा तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे 6BA. साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम तुम्ही ते 6BA घ्यायचं आहे. ट्रायकल्टनल जे आहे 200 ml घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. आणि यासोबत मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे विपुल बूस्टर होमोब्रोशनलाइड 200 लिटरसाठी 200 ml घ्यायचं आहे. विपुल बूस्टर जे आहे 200 लिटर पाण्यासाठी 400 ml घ्यायचं आहे. आणि 6BA जे आहे मित्रांनो ते तुम्हाला घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि याचा जो आहे तुम्ही स्प्रे केल्याच्या नंतर जे काय तुमची ड्रॉपिंग भविष्यात होणार आहे ती ड्रॉपिंग नक्कीच हे काही दिवसापर्यंत थांबवेल. आणि त्यानंतर एखाद दोन दिवस अचानक समजा एखाद दिवशी जर वातावरण थोडंसं भेटलं आपल्याला किंवा हिट वाढली, जरी वातावरण ढगाळ राहिलं पण जर हिट वाढली तर माशी ॲक्टिव्ह होऊ. आणि जर माशी ॲक्टिव्ह झाली आणि त्या टायमाला जर आपल्या झाडावर जर ही कळी जर चिपकून राहिली तर नक्कीच ही तुम्हाला सेटिंग या खराब वातावरणामध्येही भेटून जाऊ शकते. कारण हीट जर जनरेट झाली वातावरणात ढगाळ वातावरण असताना तर माशी ॲक्टिव्ह होते. माशीला ऊनच पाहिजे असं काही नाही. गरमाट वातावरण जर असेल तरी माशी ॲक्टिव्ह बऱ्यापैकी होऊन जाते. त्यामुळे कळी गळ थांबवण्यासाठी अशा शेतकऱ्यांनी हा स्प्रे काढणं गरजेचं आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही दुसरे एक स्प्रे घेऊ शकता. आर्या आणि ॲड्रॉन नावाचा एक स्प्रे आहे तोही घेऊ शकता. किंवा याच्या जागी तुम्हाला अजून एक स्प्रे सांगेल मी. रॉकेट निसर्ग क्रॉप केअर कंपनीचे प्रोडक्ट आहेत. हे तिन्ही प्रोडक्ट एकाच कंपनीचे आहे. मी जे काय सांगत आहे ते रॉकेट घेऊ शकता तुम्ही 200 लिटर पाण्याला 50 ml. सोबतच तुम्ही हे घेऊ शकता लॉंगर म्हणून एक प्रोडक्ट आहे ते 1 ml 1 लिटर पाण्यासाठी, म्हणजे थोडक्यात 200 लिटर पाण्यासाठी 200 ml ते घेऊ शकता. आणि CMB एक त्यांचंच प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, बोरॉन आणि मॅग्नेशियम हे पण भेटतं. सोबत त्यामध्ये झिंक पण आहे. ते दाखवले गेलं नाही पण त्यामध्ये झिंक पण तुम्हाला भेटतं. आणि त्यासोबतच हा एक जो स्प्रे आहे तुम्हाला ड्रॉपिंग पासून नक्कीच वाचवू शकतो मित्रांनो. कारण हे जे स्प्रे आहेत हे झाडाला ताकद पुरवतात आणि कळी जे आहे त्याचा देठ जे आहे मजबूत करतात. आणि देठ मजबूत झाल्यामुळे तिथे तुम्हाला जी कळी आज पडायची तिला ती आज न पडू देता किमान 4 दिवस तरी झाडावर ठेवण्याचे जे आहे ते काम करतं. 4 दिवसात जर माशी त्यात नाही फिरली तर मग शेवटी ती ड्रॉपिंग होणार आहे, ती काय झाडावर राहणार नाही. यानंतर तसंच मित्रांनो आपल्याला ज्या एक कॅल्शियम बोरॉनचं पण एक स्प्रेवरून काढणं गरजेचं आहे, जेणेकरून सेल डिव्हिजनचं काम हे चांगलं होईल आणि झाडाला जे आहे कॅल्शियमने ताकद पुरवली जाईल. मित्रांनो कॅल्शियम जे आहे हे झाडामध्ये मजबूती आणण्याचं काम करतं, झाडाला ताकद पुरवण्याचं काम करतं. त्यामुळे कॅल्शियम बोरॉनचं एक हात जाणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे बोरॉन आहे, बोरॉन हे तुमची पोलन ट्यूबची निर्मिती करतं पण परागकणची संख्या पण हे वाढवतं. त्यामुळे जे आहे एक दिवस जरी माशी ॲक्टिव्ह झाली आणि त्यात एकदा माशी फिरली तर झटपट सेटिंग करून देण्यामध्ये हे तुम्हाला बोरॉन जे आहे हे चांगल्यापैकी मदत करतं मित्रांनो. तर मित्रांनो आता जे तिसरं जे स्टेप आहे म्हणजे ती हस्तबळाची सेटिंग झालेली शेतकरी ज्यांची काय सेटिंग झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या वातावरणामध्ये काय जे आहे नियोजन केलं पाहिजे त्यावर आपण थोडी चर्चा करूया. तर हस्तबहारमध्ये मी पण आहे सध्या, आपली ही सेटिंग आहे. सध्या लिंबू साईज, चिक्कू साईजची आपली जे काय आहेत फळं आहेत. तर हस्तबहार शेतकऱ्यांनी बी एक नियोजन करायचं आहे. सर्वप्रथम म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे हे कमी करा. नंतर रिक्वायरमेंट वाढली तर नंतर वाढवा.
पण सध्या तरी कमी करा. सोबतच जे आहे ढगाळ वातावरणामध्ये ज्यांच्या प्लॉटमध्ये तेले आहे अशांच्या प्लॉटमध्ये तेले ॲक्टिव्ह होऊ शकतो, तर त्यांनी तेल्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यांच्याकडे तेल्या नाही अशांच्या प्लॉटमध्ये जर ओलसरपणा जर राहिला झाडात, जसं आपण अगोदर बोललो, जर दव पडत असेल आणि झाड जर रात्रभर जर ओलं राहत असेल तर त्यांच्या फळांवरही काळे स्पॉट येण्याची शक्यता आहे. तर अशा शेतकऱ्यांनी स्प्रे जे आहे हा पहिला स्प्रे जो घ्यायचा आहे तो म्हणजे नेटिव्ह आणि बॅक्टेरिसेल. यामध्ये काय होईल, तुमचा पाकळी करपा वगैरे जो येणार आहे तोही थांबेल. सोबतच जो काही तेल ॲक्टिव्ह होणार आहे तो तेलही ॲक्टिव्ह होऊ देणार नाही, तेलेलाही कंट्रोल करण्याचं काम करेल. हा स्प्रे प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला तरी चालतो, हस्तबहारच्या ज्यांचे सेटिंग झालेलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर पुन्हा एखादा स्कोर कवचचा चांगला हात काढणं गरजेचं आहे. सोबतच एक कॅल्शियम बोरांचाही हात ह्या शेतकऱ्यांनी पण दिला पाहिजे, कारण आपण ज्या अगोदर म्हणलो का कॅल्शियम जे आहे ही झाडाची स्ट्रेंथ वाढवतं, मजबूती वाढवतं, त्यामुळे त्यांनाही कॅल्शियम देणं गरजेचं आहे. ड्रिपने दिला तरी चालेल, वरून दिला तरी चालेल. आणि त्यासोबतच जे काय आहे ट्रायकॉल्टॅनल जे आपण म्हणलं विपुल बुस्टर, त्याचाही स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच एक हात सिलिकॉनचाही काढणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रकाश संश्लेषण क्रिया ही वाढेल आणि आपले जे झाडामध्ये जे काही रोगराई यायची आहे ती रोगराई येण्यापासून झाडाला सुरक्षा मिळेल, रोगराई ते झाडावर येऊन देणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओमध्ये जर माहिती जी आपण जे काही माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा आणि खाली एक कमेंट करायला पण मित्रांनो विसरत जाऊ नका. आणि अगोदरही म्हणलो सुरुवातीला जे आपण बोललो होतं ते का आपले व्हिडिओ बघून जे काही शेतकऱ्यांनी काही शेड्यूल जे काही आपल्या व्हिडिओतला वापरला आहे त्यांना त्यातून किती फायदा झाला आहे ते पण त्यांनी याच्यामध्ये नक्कीच कमेंट करून सांगावे. धन्यवाद मित्रांनो.